भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांना कसं गंडवलं? कशी होती खरातची मोडस ऑपरेंडी? कशी होती फेस रीडिंग, हॉट अँड कोल्ड रीडिंगची टेक्निक? सध्या सोशल मीडियावर 10वी फेल भोंदूबाबा लिंगपिसाट अशोक खरातचे नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचे रोज नवनवीन कारनामे बघायला मिळत आहेत. हे सगळं बघून सर्वसामान्य जनतेला एक प्रश्न पडला आहे की 10वी फेल खरात बाबानं अनेक महिला, नेते, अधिकारी यांना फसवलं कसं? बघूया खरातची मोडस ऑपरेंडी. पहिल्यांदा खरातकडे त्याचा सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताचे नाव व पत्ता खरात नोंदवून घ्यायचा. नाव नोंदणी झाल्यानंतर 8-10 दिवसांनी खरातची अपॉइंटमेंट मिळायची. खरातकडे लोकांची खूप गर्दी आहे असं लोकांना वाटायचं, पण प्रत्यक्षात या 8-10 दिवसात खरातच्या 2 टीम येणाऱ्या व्यक्तीची इत्थंभूत माहिती काढायच्या. यात सोशल मीडिया व भक्ताच्या नातेवाईकांकडून खाजगी माहिती जमा केली जाईल. ही माहिती मिळाल्यानंतरच खरात त्यांना भेटायला बोलवी आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पहिल्या 5 मिनिटांमध्येच येणाऱ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करेल. याचबरोबर तो फेस रीडिंग, हॉट अँड कोल्ड रीडिंग याच्या आधारे समोरच्या व्यक्तीला लागू पडतील अशी मोघम विधानं करून समोरच्या व्यक्तीवर प्रभाव निर्माण करेल. आता ही हॉट अँड कोल्ड रीडिंग म्हणजे नक्की काय बघूया. हॉट रीडिंग म्हणजे आधी काढलेल्या माहितीच्या आधारे समोरच्यावर प्रभाव पाडणे आणि कोल्ड रीडिंग म्हणजे यामध्ये काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावून समोरच्यावर प्रभाव पाडणे. अशा प्रकारे सापळा रचून खरातने लोकांची आर्थिक लूट तर केलीच, पण महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा सपाटाच त्याने लावला. त्याच्याकडे जाऊन स्वतःचं शोषण मनोभावे करून घेणाऱ्या महिलांविषयी तर काय बोलावं. या सुशिक्षित म्हणवणाऱ्या महिला शोषण करून घेऊन नंतर या भोंदूचे प्रायव्हेट पार्ट टिश्यूने साफ करताना दिसतात. या भोंदूच्या मनोभावे पाया पडताना दिसत आहे. यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच. या भोंदू इतक्याच नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त दोषी या महिला आहेत. या महिलांची बुद्धिमत्ता आणि मानसिकता हा वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे. तर या खरातची चौकशी SITच्या पथकामार्फत चालू आहे. त्याला कठोर शिक्षा मिळेल आणि या महिलांना सद्बुद्धी लाभो अशी आशा करून थांबतो. पुन्हा भेटू.